नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा पनवेल तालुक्यातील ऐतिहासिक व शिवकालीन कर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी व कर्नाळा किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आलो आहे। तर चला आता आपण कर्नाळा किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया व वर्तमान काळातील किल्ल्याची परिस्थिती पाहूया। तर चला मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळ असलेला हा ऐतिहासिक किल्ला कर्नाळा किल्ला साधारण 13व्या शतकात देवगिरीच्या राजवटीत बांधला गेला। या किल्ल्यावर यादव, तुघलक, गुजरात सल्तनत, निजामशाही, पोर्तुगीज, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि ब्रिटिश अशा अनेक सत्तांनी राज्य केले आहे। 1248 ते 1318 दरम्यान हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता व उत्तर कोकणची राजधानी होती। त्यानंतर तो दिल्लीच्या तुघलकांकडे गेला। 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला। त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी पोर्तुगीजांची मदत घेऊन ताबा मिळवला। 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पोर्तुगीजांच्याकडून जिंकून घेतला। महाराजांच्या मृत्यूनंतर तो मुघलांकडे गेला। 1740 मध्ये पेशव्यांच्या आधिपत्याखाली आला। 1818 मध्ये ब्रिटिशांच्या कर्नल प्रादर याने किल्ला जिंकून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिला। हा किल्ला पनवेलपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे। कर्नाळा किल्ला हा पक्षी अभयारण्यात येतो। कर्नाळा किल्ल्याचा सोळका लक्षवेधी आहे। हा सोळका अंगठ्यासारखा दिसतो। किल्ल्याची तटबंदी ढासळलेली अवस्थेत आहे। किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो, परंतु तो आता पडलेल्या अवस्थेत आहे। कर्नाळा किल्ल्यावर कणाई देवीचे मंदिर आहे। तटबंदी जुने व बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत। कर्नाळा किल्ल्याची उंची सुमारे 1440 फूट उंच इतकी आहे। जसजसं आपण कर्नाळ्याच्या जवळ येतो तसतसं शहराचा गोंगाट मागे पडतोय आणि निसर्ग आपलं स्वागत करतोय। आजूबाजूला दिसणारी हिरवळ आणि डोंगर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, इतक्या जवळ असून सुद्धा ही जागा शहरापेक्षा पूर्णपणे वेगळी वाटते। मित्रांनो, मी पनवेलवरून मोटरसायकलवरून आलो आहे। तुम्ही पनवेल स्टेशन किंवा एसटी स्टँडवरून बसने किंवा रिक्षाने कर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी येऊ शकता। किल्ल्याच्या पायथ्याशी एंट्री गेट आहे। या गेटजवळ गाड्यांच्या पार्किंगची सुविधा आहे। किल्ला पाहण्यासाठी एंट्री फी सुद्धा आहे। थोडेसे आत आले की वॉशरूम आणि हॉटेलची सुविधा सुद्धा आहे। किल्ल्याच्या पायथ्याला लागूनच पक्षी अभयारण्य आहे। येथे मोर, पोपट, मंकी आणि विविध प्रकारचे पशु आणि पक्षी पाहायला मिळतात आणि सुंदर सह्याद्रीच्या रांगातील सुंदर निसर्ग पाहायला मिळतो। सुरुवातीला वाटतंय की एवढं काय अवघड असणार आहे, पण मंडळी काही अंतर चालल्यावर समजते की किल्ला चढणं म्हणजे फक्त चालणं नाही, तो एक अनुभव आहे। आजूबाजूला झाडे, पक्ष्यांचे आवाज आणि मध्येच दिसणारे डोंगर शहरापासून काही अंतरावर येऊन इतका शांत आणि सुंदर अनुभव मिळतोय, हे खरंच भन्नाट आहे। मित्रांनो, आत्ता चढाई थोडी वाढली आहे मंडळी, श्वास थोडा जोरात चालला आहे, पण एनर्जी अजून फुल आहे। आणि अशा ट्रॅकमध्ये एक गोष्ट लक्षात येते, आपण कितीही घाई केली तरी निसर्गाला घाई नसते। म्हणून आज आरामात चालायचं, आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय करायचा आणि हा संपूर्ण प्रवास कॅमेऱ्यामध्ये आपण कॅप्चर करायचा। आणि मंडळी थांबा, इथून जो व्ह्यू दिसतोय ना, तो कॅमेऱ्यात कितीही दाखवला तरी प्रत्यक्षात पाण्याची मजा वेगळीच असते।
एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि समोर कर्नाळ्याचा हा भव्य परिसर. आता मात्र क्युरिओसिटी अजून वाढली आहे. वर गेल्यावर कर्नाळा किल्ला नेमका कसा दिसतो आणि तिथून व्ह्यू किती भन्नाट असणार हे पाहण्यासाठी आपल्याला अजून थोडी चढाई करायची आहे. आपण कर्नाळा किल्ल्याच्या प्रवासात जवळपास शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आतापर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आणि थरारक होता, पण आता समोर आहे कर्नाळा किल्ल्याचा शेवटचा आणि सर्वात रोमांचक टप्पा. इथून पुढचा रस्ता काहीसा कठीण आहे. चढण वाढते, मोठमोठे दगड लागतात आणि काही ठिकाणी अक्षरशः काळजीपूर्वक पाय ठेवावा लागतो. पण एवढा प्रवास केल्यानंतर एक गोष्ट मनात आहे, आता काही झालं तरी किल्ल्याच्या माथ्यावर पोचायचंच. मंडळी, जसजसं आपण वर जातोय तसतसा खाली दिसणारा परिसर आणखी सुंदर दिसतोय. खाली हिरवीगार झाडं, दूरवर दिसणारे डोंगर आणि मध्ये जाणारा गार वारा. शहराच्या धावपळीपासून एवढ्या जवळ असूनही इथे आल्यानंतर एकदम वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. पण ही शेवटची चढाई सोपी नाही. काही ठिकाणी दगडावरून चढावं लागतं आणि पावसाळ्यात तर हे दगड आणखीच निसरडे होऊ शकतात. त्यामुळे ट्रॅक करताना घाई न करता सावकाश आणि काळजीपूर्वक चालणं खूप महत्त्वाचं आहे. कर्नाळा किल्ल्याची सर्वात खास ओळख म्हणजे समोर उभा असलेला कर्नाळा सोळका. हा उंच कातळाचा सोळका दुरूनच लक्ष वेधून घेतो. पूर्वी कर्नाळा किल्ला महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असल्याचे मानले जाते. किल्ल्याने अनेक राजवटीचा काळ पाहिला आहे आणि यामुळे परिसरात इतिहासाच्या अनेक खुणा आजही पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्यावर फायनली पोचलो आहे. अशा सुंदर ठिकाणचे प्रवास, निसर्ग, किल्ले आणि माझे नवीन नवीन अनुभव पाहण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पण डोळ्यांनी पाहिलेला हा नजारा कायम लक्षात राहणार आहे. कर्नाळ्याच्या माथ्यावर उभं राहिल्यावर जाणवतं की महाराष्ट्राचा इतिहास आणि निसर्ग किती समृद्ध आहे. एकीकडे शेकडो वर्षाचा इतिहास आणि दुसरीकडे आजही तितका सुंदर निसर्ग. यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन आणखी काय असू शकतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपला कर्नाळा किल्ल्याचा माथ्यावरचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. जर तुम्हाला माझ्यासोबत हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांच्या सोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही कर्नाळा किल्ल्यावर कधी ट्रेक केला आहे का? जर केला असेल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. जय महाराष्ट्र मित्रांनो.